पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। प्रकरण 6. लेकरा मला सोडू नको, भाग 2. महाराजांना शंभूराजे परत आल्यामुळे अतीव समाधान झालं. व्यंकोटीराजांनी कर्नाटकात पाठवलेल्या पत्रात हे समाधान व्यक्त करताना महाराजांनी लिहिलं, चिरंजीव राजे श्री संभाजी महाराज मोगलाईत गेले होते. त्या सानवायाचा उपाय बहुधा प्रकारे केला. त्यासही कळव आले की ये पातशाहीत अगर विजापूरचे अगर भागानगरीचे पातशाहीत आपले मनोगतानुरूप चालणार नाही. ऐसे जाणून त्यांनी आमच्या लिहिण्यावरून स्वार होऊन आले. त्यांची आमची भेट झाली. घरोब्याचे रीतीने जैसे समाधान करू ये तैसे केले. पन्हाळ्याच्या भेटीतच महाराजांनी भावी राज्य व्यवस्थेबाबत आपलं मनोगत शंभूराजांजवळ व्यक्त केलं. शंभूराजांनी नुकतंच जिंकलेलं कर्नाटकाचं राज्य सांभाळावं व उत्तरेकडील भाग रायगडावरून रामराज्यांनी सांभाळावा असा प्रस्ताव महाराजांनी मांडला. ते म्हणाले, तुझला कर्नाटकीचे राज्य दिले, इकडील राज्य राजारामास देतो. तुम्ही दोघे पुत्र 2 राज्य करणे. आपण श्रीचे स्मरण करून उत्तर सार्थक करीत बसतो. पण हे विभाजन शंभूराजांना मान्य नव्हते. शंभूराजांचा रुसवा काढण्यासाठी महाराजांनी त्यांना अर्ध राज्य देऊ केलं. याचाच अर्थ पूर्वी आपला एकमेव उत्तराधिकारी म्हणून ज्या भावनेने ते शंभूराजांकडे पाहत होते ती भावना आता उरली नव्हती. कुठेतरी अविश्वासाची भावना निर्माण झाली होती. कदाचित मंत्र्यांच्या सल्ल्यावरूनही ही विभाजनाची कल्पना समोर आली असेल. पण हा कटू विषय आज चर्चेला न घेता शंभूराजे नम्रपणे उत्तरले, आपणा साहेबांचे पायाची जोड आहे. आपण दूध भात खाऊन साहेबांचे पायाचे चिंतन करून राहील. एकाच बैठकीत हा गुंता सुटण्यासारखा नाही हे महाराजांच्या लक्षात आलं. समोर अनेक कामं वाढून ठेवलेली होती. विशेष म्हणजे रामराजांचा विवाह प्रतापराव गुजरांच्या कन्येशी ठरला होता. प्रतापराव राज्याभिषेकापूर्वी नेसरीच्या किडनीत मारले गेले होते. रामराजांचा उपनयन संस्कार फाल्गुन वद्य द्वितीयेला तर विवाह फाल्गुन वद्य दशमीला दिनांक 15 मार्च 1680 संपन्न होणार होता. पण या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना स्वराज्य कार्याकडेही दुर्लक्ष करता येत नव्हतं. दिलेरखानाचं संकट आवासून समोर उभं होतं. त्यामुळे शंभूराजांना पन्हाळ्यावर ठेवून महाराज रायगडावरती जायला निघाले. जाताना शंभूराजांना त्यांनी सांगून ठेवलं की आपण रायगडात जातो, धाकटा पुत्र राजाराम याचे लग्न करून येतो, मग राज्यकारभाराचा विचार कर्तव्य तो करू. तू वडील पुत्र आहे, सर्व प्रकारे भरवसा तुमचा. जनार्दनपंत, सोनाजी नाईक बंकी आणि बाबाजी धमडरे यांना शंभूराजांजवळ ठेवून महाराज रायगडी निघून गेले, लवकरच परत येण्याचे ठरवून. पण यावेळी कुणालाच कल्पना आली नाही की शंभूराजांची आणि महाराजांची हीच अखेरची भेट ठरणार आहे. काहीशा कोदनट वातावरणात रामराजांचा विवाह संपन्न झाला. 5च दिवसांनी दिनांक 20 मार्च 1680 खग्रास सूर्यग्रहण आलं. परमग्रास सूर्यास्तापूर्वी 2 घटी 40 पळे होता. म्हणजेच ग्रहणमोक्ष झालेला सूर्य आज पुन्हा दिसणार नव्हता. महाराजांच्या जीवन सूर्यालाही असंच चिंतेचं ग्रहण लागलेलं होतं. दुर्दैवानं दिनांक 22 मार्च पासून महाराजांना ज्वराची व्यथा सुरू झाली आणि चैत्र शुद्ध पौर्णिमा शनिवार दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी मध्यान्हकाळी महाराजांचा कायमचा अस्त झाला. महाराज निजधामास गेले. महाराज निघून गेले, पण जाताना हिंदवी स्वराज्य माघारी सोडून गेले. हे हिंदवी स्वराज्य अतिशय आगळं होतं. वैराग्याची छाटी हा इथला चेंडा होता. हर हर महादेव या इथला महामंत्र होता. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातील गोरगरीब शेतकरी, कातकरी, मावळे हे इथलं बळ होतं. हे राज्य श्रीचंच हा इथला अभंग विश्वास होता. आणि महाराष्ट्र धर्म वाढविणं हा इथला निष्काम कर्मयोग होता. महाराजांचं हिंदवी स्वराज्य जणू एक परीस होता. जो कोणी त्याला जीवाभावानं कवटाळतील त्यांच्या जीवाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही देणाऱ्या हा परीस होता. याच परिसाच्या प्राप्तीसाठी शंभूराजे आणि रामराज्यांचा पक्ष यांच्यात काही काळ गृहक्लेशही सुरू झाला. शंभूराजांचं वय त्यावेळी होतं 23 वर्ष आणि रामराजांचं होतं 10 वर्ष. पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.